मी आता पटापट चहा करते. आता भाकरी केल्या तर आता नाही सासूचे का लाडक्या बहिणीचे पैसे येणार. हो ऐकलं का तुम्ही काही? काय अहो नाही का तुमच्या मम्मीचे लाडक्या बहिणीचे पैसे येणार. मग आपण काय करू, आता मी त्यांना चहा देते, भाकरी बनवल्या, चपात्या बनवल्या, सगळं काम उरकलेले आपल्याला घरामध्ये. नाही का बाजार हाट नाही, काहीच कांदे नाही, तांबटे नाही, काहीच नाही, काहीच. मोकळं झालं. हा मग आपण आहे का एक गंमत करू आज. त्यांना मी सगळं देते आजच्या दिवस. त्यांना लय जुला येते मी. तुम्हाला लागणार काही आपल्याला बाजार हाट आणून. आणि त्यांना का मग मी काय करते, लाडक्या बहिणीचे पैसे आणायला बाजारात तिकडे पाठवते बँकेत. आणि तिकडून तसंच येताना बाजार पण आणा म्हणून आणि चिकन पण आणा म्हणून. मस्त काय मस्त भाजी बिजी करून. लाडक्या बहिणीची तर आली मागल्यावर आता परत आले ना मग. करतो डोक्याने. पण कसं मम्मी जशी खुश झाली पाहिजे. मम्मी पैसे 1000 रुपये कळून पण नाही दिलं पाहिजे. कळून नाही येणार खर्चाला 1000 रुपये घे आपल्याला. चहा करते मी तव. बरोबर. चहा उकळल्यावर तुम्ही नेऊन द्या का मी देऊ? मीच नेऊन देते. पाणी देत्या. बरोबर. पाणी चहा आज लय जीव लावायचं काम चाललंय. काय भानगडे काय माहिती. म्हणलं आज काहीतरी स्पेशल त्याच्यामुळे थोडं जीव लावा, पाणी चहा विचारावा. आज लय जीव लावून राहिली. काय काय नाही. लाडक्या बहिणीचे पैसे आणले आलेत म्हणे तुमच्यावाले. हा आलेत ना. जायचंय आता आवरले. आणि नुसतं महिन्याला 1500 रुपये. आणि तुम्ही तर 2-2.5 हजाराची साडी घालून चालले. ही नादळी मादळ म्हणायची बहीण नादळी. अगं पंढरपूरला गेले होते. ती नादळी घेतलेली आहे. नादळी म्हणजे मपलेली विचारलं होतं. म्हणलं आई काय ती म्हणली ही नादळी आहे, मादळ मोहीची बहीण. नादळी किती छान लावलंय. हा मग आता जायचंय मला ते याला देवा भाऊचे पैसे काढायला 1500 रुपये. बरं ऐका ना, मग बाजार घेऊन या. आणि मी काय करते मग तोवर आहे का तुम्हाला मस्त बाजरीच्या भाकरी टाकून ठेवते. आणि काय भाजी खायची ती सांगून जा मला. आणि आपल्याला येताना बाजार आणा. माझी साडी काटा पदराची मस्त आहे. आणि एवढी भारी साडी घालून जात असते काय लाडके बहिणीचे पैसे आणायला. आता तुला नाही एवढ्या भारी भारी साड्यांची काहीतरी मला देवा भाऊनीच दिलेली ही साडी. लय मस्त आहे. काय एखाद दिवस घालायला ही साडी. हा घाल ना. आणि त्यांना माहितीये मग देवा भाऊला का नाही का माझ्या अंगावर काहीच नाही. नाही धड वावर नाही धड जागा. देवा भाऊला माहितीये माझ्या अंगावर काहीच नाही. अहो अंगावर नाही नावावर काय सांगायला लागेल तुम्हाला. नावावर असते अंगावर नसते. अगं तसं वय ग. तू तुम्हाला तू शिकल्या सवरलेली आहे. तुला कळत आहे नावावर म्हणायचं का. मी अंगावरच म्हणजे नाही. तुम्ही अंगावरच म्हणलं. आणि आज काय देणार तुम्हाला. आज साडी बिडी दिलेली. ही साडी पहिलीच दिलेली आहे. आता 1500 रुपये देणार आहे आज देवा भाऊ. आणि देवा भाऊ मला कधी देत राहतो. त्याला माहिती आहे हिला नाही घरदार. उजूक आणखीन हिला घरदार नाही. हिला वावर शिवर नाही. हिच्या अंगावर काय नाही. आणि पंढरपुरावरून आणलेली नादळी. ऐका ना मग आता बस झाला. आता आपल्या गप्पा गोष्टी. तुम्ही बाजार घेऊन या. तिकडून या तुम्ही लाडक्या बहिणीचे पैसे आणा. तर देऊ का पैसे तुमच्या लेकांनी ठेवून दिले. अगं ते 20 ग्रॅम नाही का 20 ग्रॅम. ते 20 ग्रॅम मध्ये मला म्हणते तर बाजाराला पैसे देतो देऊ. पण परत आणखीन माघारी घेतो. त्याचं नाव आहे बाजाराला पैसे देतो आणि माघारी घेतो. बरं चला मग तुम्हाला पिशवी ते देते. चल मग 20 ग्रॅम मध्ये द्या. देते काय बाजाराला दिना पिशवी मग बाजाराला. तुम्हाला दिना अगोदर बाजारात. आणि तुम्ही काय म्हणले 20 ग्रॅम. अगं ते 20 ग्रॅम नाही का. ते 20 ग्रॅम मध्ये तू म्हणते बाजाराला आपला नवरा पैसे देईल. आता पैसे देतोय तो बाजाराला. पण तो काय करतो 100 दे मम्मी 200 दे मम्मी. बाजाराला पैसे देतो आणि ते 20 ग्रॅम मध्ये म्हणते तो आली परत माघारी घेतो.
इंस्टाग्राम नसतंय ते, मग इंस्टाग्राम असतंय ते. कमेंट मध्ये सांगत असतील तुम्हाला, कमेंट मध्ये होय. इंस्टाग्राम नाही का माहिती? इंस्टाग्राम असतंय त्याला सांगावं लागत तुमला. हा ना बाय, मग बाजार आणू बाय अगोदर, हा जा बाजार घेऊन या. आणि मग लाडक्या बहिणीकडे जाऊ काय? हा मग लाडक्या बहिणीकडे जाणे आता बाजार बिजार घेऊन. पाय ना अगो, पण मी कशी फॅशन केली पाय ना अजय देवगण वाणी. हो लय भारी दिसत आहे. अजय देवगणची कॉपी केली का नाही बघ बरं. आ? भारी ना. हा लय मस्त. अजय देवगणची कॉपी का हा बाकी भारी हसून राहिली. आ? किती भारी अजय देवगणची. मग मला शो काढायचा होता त्याच्यामुळे ते घे मग. इंस्टाग्राम आपला देवा भाऊ मला पैसे देतो, तू तरी देत जा इंस्टाग्राम. अहो इंस्टाग्राम नाही ते मग? झाड आहे ते. चला कुठे इंस्टाग्राम करायला. चला बरं यांना पुढे घालून देते नाही तर बाजार आणि पैसे. मला वाटलं ते युट्यूब दादाचे. अहो ते झाड आहे ना हे पण इथं दिसायला काय एवढं. ऐका ना त्यांना बाजाराला पैसे द्या ना तुमच्या मम्मीला. कायची बाजार आणायला चाललं त्या पैसे वळू नका ना. पैसे ते डबल राग होती ना आपल्याला. ते पैसे आले मग आपल्याला खायचं देणार नाही ना काही त्याला. पैसे पण आता माहिती नाही ना. मम्मीला गोडी लाव ना, मम्मी म्हणा याची लाडक्या बहिणीचे पैसे उरायले 100-150 द्या ना तर म्हणजे पैसे नका देऊ. मम्मी म्हणा तुम्ही जाणार मग माझ्याकडे नाही पैसे. तुम्ही सांगा ना उलटून त्यांना तू मग. सांग ना गोडी लाव ना, मम्मी जशी गोड करू ना. हो इकडं ना ऐका ना हो नाव नको. ते म्हणते पैसे नाही माझ्याकडं. अरे तू देतो आता मला बाजाराला पैसे. मला देतो तुला बाजाराला पैसे. देतो बाजाराला पैसे 500 रुपये आणि उजूक आणखीन देतो आणि माघारी घेतो. अगं मम्मी नाहीत माझ्याकडे आता. दे तो हे बी नाव पाडे त्या इंस्टाग्रामला. दे तर लेकीला पैसे देतो तू आण उजूक ना, आणखीन माघारी तुला घेतो. आलेत ना लाडक्या बहिणीचे पैसे आण ना. अजून कुठं काढेत बाजाराला जायचं चाललंय काढायचे. माझ्या भावाच्या पैसे तुमचं इंस्टाग्रामला तुम्ही बी म्हणताय तो आले तुला बाजाराला पैसे देतो आणि परत माघारी घेतो. याचं नाव ठेवायचं आता. बरं जाऊन मी पटकन बाजार संपन मम्मी आणतो. आता माझ्याकडे काय पैसे नाही. पण याचं नाव ठेवायचं. आपलं कसं नाव ठेवलेलं आहे. चिकन मटन सांगायचं पैसे. नाही नाही ऐक ना. एखादं किलो मटण एखादं किलो 1-1.5 किलो मटन आणा मग. आज गुरुवारी आज नाही आणत मी तुला. नाही? हा हा आपलं कसं नाव ठेवलेलं आहे लोकांनी. काय होतं? ते युट्यूबला का सासू आणत राहती आणि ही घरात बसून खात राहते. हा मग काय करायचं याचं पण नाव ठेवायचं बबलू दादाचं. काय नाव ठेवायचं पैसे देतो मम्मीला आणि माघारी घेतो. माघारी घेतो नाव ठेवायचं याचं. वापस घेतो जाते बा आता आणते. तुमचं काय खरं नाही दिसत बाजाराला पैसे द्यायच्या मागे. मस्त पैसे आहेत माझ्याकडे. पण आपली कशी स्टाईल आहे अजय देवगण. अजय देवगणची चिटिंगच केली हो मी आधी. हा माझा भाव आहे ती जाऊ का बाजाराला. कशी गंमत केली मग खोटं बोलून त्यांना होय. आता गेला त्या बाजार आणायला. माग आले 1000 रुपये आपण खातो. हा बर का हो आम्हाला पैसे द्या डबल. आल्यावर पैसे घेऊन आले. चला मग आता जेवण करून घेऊ आपण. नाश्ता करायचा उठा. जेवण करायचं. नीट धैर्य कर ना. हाय मित्रांनो, कस काय वाटला आमचा सासूनाचा व्हिडिओ तुम्हाला? नक्कीच कमेंट करून शेअर करून आम्हाला तुम्ही नक्कीच कळवा का तुमचा लाईक करा, छान शेअर करा, व्हिडिओ लाईक आणि कमेंट मध्ये सांगा आमचे व्हिडिओ कसे वाटले तुम्हाला. असेच आमचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो नक्की करा. फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा.